1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीची सत्ता आल्यानंतर मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले। पहिले बिगर काँग्रेस नेते म्हणून मुख्यमंत्री होण्याचा बहुमान त्यांना मिळाला। पायाभूत सुविधांवर भर देणे हे त्यांच्या सरकारचं वैशिष्ट्य। त्यांच्या कार्यकाळात मुंबईत वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सुमारे 55 उड्डाणपुलं बांधण्यात आली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेची संकल्पना सादर करून बांधकाम सुरू करण्यात आलं। तर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी त्यांनी कृष्णा खोरे सिंचन प्रकल्प सुरू केला। एकूणच मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी उद्योगधंद्यांना चालना, पायाभूत सुविधा, शैक्षणिक प्रगती यावर भर दिला। दरम्यान मुख्यमंत्री पदावरून राजीनामा दिल्यानंतर मनोहर जोशींचं राजकीय अस्तित्व धोक्यात असल्याचं अनेकांनी सांगितलं, पण त्यांना चुकीचं ठरवत मनोहर जोशी यांनी राज्याच्या राजकारणात त्यांची दमदार एंट्री केली। 1999च्या सार्वत्रिक निवडणुकीत मध्य मुंबईमधून विजयी झाल्यानंतर जोशी हे लोकसभेत पोहोचले। या काळात एनडीए सरकार असताना 1999 ते 2002 पर्यंत त्यांनी अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री म्हणून काम केलं। तर 2002 ते 2004 पर्यंत त्यांनी लोकसभेचे अध्यक्षपद भूषवले। त्यानंतर झालेल्या मध्य मुंबई मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जोशी राज्यसभेवर निवडून आले। हे सगळं करताना त्यांना कधी विजय मिळाला, कधी पराभव स्वीकारावा लागला, पण त्यांनी सगळं आनंदाने स्वीकारलं आणि नेहमी शिवसेनेत राहूनच काम केलं। त्यामुळे एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जायचं। तर महानगरपालिका, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा अशा वेगवेगळ्या सभागृहांमध्ये त्यांनी काम केलं। त्यांच्या या भरीव राजकीय कारकिर्दीत त्यांना अनेक आरोपांना सुद्धा सामोरं जावं लागलं। यातूनच त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता, पण त्यांनी हे सगळं स्वीकारत त्यांचा राजकीय प्रवास सुरू ठेवला। तर त्यांच्या या निष्ठेचं फळ म्हणून पक्षाने सुद्धा नेहमीच त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना नवनवीन जबाबदाऱ्या दिल्या। तर मनोहर जोशी यांचा हा जीवन प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका।